भक्तांनो, आजचा संदेश तुमच्या जीवनात एक अनपेक्षित आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. पण त्यासाठी आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, जिवंत माणसांच्या भावनाची किंमत ज्याला कधी समजली नाही ना, त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. म्हणून त्याला देव आहे की नाही यावरच जास्त प्रश्न असतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही नेहमीच देवावर विश्वास ठेवला पाहिजे. एक ना एक दिवस तुमचा नक्कीच येतो. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी येतील, पण त्या अडचणींमध्ये स्वामी तुमच्यासोबत उभे आहेत एवढे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आपलं जगणं दुसऱ्यांसाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. आणि असंच आपलं असायला पाहिजे. जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका आणि जे मिळतंय ते सांभाळायला शिका. नात्याच्या झाडाला जर विश्वासाचं पाणी आणि प्रेमाचं खत असलं ना, तर त्या झाडाला गैरसमजाची कीड ही कधीच लागत नसते. म्हणून शक्य असेल तेवढी इमानदारीने मेहनत करा आणि बाकी देवावर सोडा. जे होईल ते चांगलंच होईल असा विचार तुम्ही नक्कीच करा. जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते. जेव्हा तुमच्या जीवनाचे चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण आनंद घ्या, आणि जेव्हा दिवस चांगले नसतील तेव्हा लक्षात ठेवा की ते कायमचे राहणार नाहीत. आणि विश्वास ठेवा, तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत. म्हणून तुम्हाला सुख आयो किंवा दुःख येो, एक वाक्य फक्त लक्षात ठेवा, हे दिवस निघून जातील. मग तुम्हाला कशाची चिंता भासणार नाही. संकट कितीही मोठं असू दे, जर माझे नाम तुझ्या मुखी असेल ना, तर मी अलगदच त्या संकटातून तुला बाहेर काढेन, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून फक्त तुम्ही नामस्मरण करत राहा. तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. ज्या व्यक्तीला आई बापाच्या कष्टाची जाणीव असते ती व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी ठरत नाही आणि ती पुढे पुढे जात असते. स्वतःला एकटे कधी समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे, तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहेत, तुमच्यासोबत एक कला आहे आणि तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे. सर्वात महत्त्वाचं, तुमच्यासोबत स्वामी आहेत. मग कशाला कोणी पाहिजे आता. चला पुढे आणि प्रयत्न करत राहा. यशस्वी नक्कीच होणार आहेत. ज्यामुळे जाशील तू अशा काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी फाट. पण घाबरू नकोस बाळा, स्वामीच पकडतील तुझा हात. आणि अशा संकटामध्ये स्वामी आपल्या पाठीशी उभेच असतात. माझं नाव पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे मी कधीच कुणाचं वाईट केलं नाही. आणि जो व्यक्ती कधीच कुणाचं वाईट करत नाही त्याचंही कधीच वाईट होत नाही, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ नक्कीच असतं. म्हणून आपण एकटे आहोत असा विचार करून कधीही खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून तुम्ही ठाम राहायला शिकलं पाहिजे. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही. म्हणून एक गोष्ट मित्रांनो तुम्ही जपून ठेवली पाहिजे. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नसतो आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नसतो, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. मित्रांनो, मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे ही माणुसकी आहे, आणि ती माणुसकी तुम्ही जपलीच पाहिजे. कर्म तुमचे चांगले, मग का उगाच करतोच काळजी. भिवू नकोस, स्वामी माऊली खंबीर तुझ्या पाठीशी, आणि ते आपल्या पाठीशी उभेच असतात. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते, ना दुसऱ्याला सांगितलेले चांगले विचार दिसतात. म्हणून देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं. दुःख तर सगळेच देतात. म्हणून तुम्ही नेहमीच दुसऱ्यांना सुख देत चला आणि जीवनामध्ये पुढे चालत चला. भरपूर काही यश तुमच्या पदरी पडेल. म्हणून प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे, तर एक प्रकारची गुंतवणूक सुद्धा आहे, जी आपल्याला व्याजासकट नक्कीच परत मिळत असते. म्हणून आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. म्हणून स्वामींचा हात धरून चालणं, ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही आणि त्यासोबत स्वामी कायम असतात. म्हणून विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते,
तरी पण कारलं कडू, ऊट गोड आणि चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर त्या बीजाचा आहे. तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष फक्त कर्माचा असतो. म्हणून तुम्ही कर्म ही निर्मळ मनाने आणि चांगली करत चला. नक्कीच तुमचंही एक दिवशी चांगलंच होईल. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार आयुष्याचा डाव, स्वामीच तारतील ही भवसागराची नाव. चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो, म्हणून आपल्याला ठेच ही लागत असते. म्हणून मित्रांनो, केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा ही कधीच वाया जात नाही. संयम ठेव, त्याचं फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळते आणि तुम्हाला ते मिळाल्याशिवाय राहणार देखील नाही. म्हणून देव आणि मन दिसत नाही म्हणून अनमोल असते, आणि मग ते अनमोल मन आणि देव आपण जपून ठेवले पाहिजे. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे असं नक्कीच तुम्ही मनामध्ये ठामपणे स्वीकारलं पाहिजे आणि प्रयत्न करत राहिले पाहिजे. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला जावे लागत असते. आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्या अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे, आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. म्हणून त्याचा सदुपयोग तुम्ही नक्कीच जीवनामध्ये केला पाहिजे. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. आणि म्हणून तुम्ही माणसं तशी जोडली पाहिजेत. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही तुम्हाला उरतच नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कोणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागते. म्हणून ओल्या पापडांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं नक्कीच लागतं. म्हणून मित्रांनो, कळीत मिटलेलं फूल आणि पोटात जपलेलं मूळ उमलत जाताना पाहण्याचं भाग्य फक्त झाडाला आणि आईला मिळतं. कधीतरी आपल्या आईच्या डोळ्यात बघा. तो असा एक आरसा आहे ज्यात तुम्ही कधीच मोठे दिसणार नाहीत. म्हणून तुम्ही त्यांना जपलं देखील पाहिजे आणि जपून ठेवलंही पाहिजे. मित्रांनो, आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द कधीच विसरत नाही. स्वामी आमचे गुरु, इथूनच आमचं अस्तित्व सुरू. आणि असेच आमचे गुरु आहेत आणि त्यांची आराधना आपण दररोज केली पाहिजे. नशिबात असेल तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते. म्हणून मागायला विसरू नका. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून तुम्हाला एक दिवशी नक्कीच जावे लागेल. म्हणून संकटे येतील तेव्हा गुरुवचन विसरू नकोस. सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्गाला सोडू नकोस. बस एवढंच ध्यानात ठेव. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही आपल्या जवळ उरतच नाही. म्हणून सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत, कारण समाधान ही निसर्गाची संपत्ती जरूर आहे. म्हणून जीवन दिले तू सांभाळणारही तूच. आशा नाही विश्वास आहे. दुःख निवारणारही तूच. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त. म्हणून तुमच्या मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि स्वामींवर निसंकोच विश्वास ठेवा. नक्कीच ते सर्व काही आपल्याला देतील. कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती नक्कीच सोबत असावी, जे आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला नक्कीच पुरून उरेल आणि मग आपलं जीवन अगदी सफल होऊन जाईल. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही, कारण झाड नेहमी पानं बदलतात, मुळ्या नाही. म्हणून भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस आणि एक दिवस नक्की जिंकशील. संकटे येतील तेव्हा गुरुवचन विसरू नकोस. सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्गाला सोडू नकोस. बस एवढंच आपण करायचं आहे. कितीही गायले तुझे भजन तरी भरत नाही माझे मन. झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले स्वामी तुझे दर्शन. आणि असे अलौकिक दर्शन मी दररोज करत असतो. मित्रांनो, म्हणून तुम्ही स्वामींचं दर्शन करूनच तुमच्या कामाला सुरुवात केली पाहिजे. आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवा. नक्कीच सर्व काही सफल होऊन जाईल. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ना,
ते तुमच्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू दे, समर्थ तुमच्या नावातच समाधान आहे आणि हे समाधान प्राप्त करण्यासाठी नक्कीच आम्ही तुमचं दररोज नामस्मरण करू, असा निर्धार मित्रांनो तुम्ही मनात धरा. संगत अशा लोकांशी ठेवा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू नक्कीच मांडतील आणि तुमच्याविषयी मनात चांगले विचार ठेवतील. म्हणून आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्की घ्या, कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव मात्र नक्कीच असतो. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता ती येतही नाही. म्हणून कर्माचे भोग हे भोगून संपतात आणि भक्ती केल्याने संकट येणारच नाही ना, असं कधीच होत नसतं. पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येत असतो. जसं की तिथे हात जाणार होता ना, तिथे फक्त बोटावर निभावलं असं आपण कधी कधी म्हणत असतो. पण हे करण्यासाठी सुद्धा तुम्हाला स्वामी भक्तीत राहावं लागेल आणि स्वामींची भक्ती करावी लागेल. म्हणून चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी या उशिराच मिळतात. फक्त संयम ठेवा, तुझी वेळ पण लवकर देणार आहे. म्हणून स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. अडचणीत असताना स्वामींचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ आणि संकटात असो किंवा नसो सदैव अविरत स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामीवरती प्रेम आणि भक्ती होय, हे समजून घ्या. स्वामी म्हणतात उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्याचं मुखातून घेतलेलं नाव कधीच वायात जात नसते आणि ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत असते. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही, हा विश्वास स्वतःत रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्की तुम्हाला जाणवू शकेल. म्हणून तुला तुझ्या कर्माची फळे मिळो हे वाक्य आशीर्वाद म्हणूनच कानी पडावं बस. इतकं निर्मळ तुम्हाला राहायचं आहे आणि तेवढं निर्मळ तुम्ही राहिलात तर मग तुम्हाला या जगामध्ये कोणीही यशाच्या शिखरावर जाण्यापासून रोखू शकत नाही आणि थांबवू शकत नाही. म्हणून एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नाराज नाही व्हायचं, कारण भंगार व्यापाऱ्याला हिराची पारख नसते आणि आपण हिरे आहेत असं आपण स्वतःला नक्कीच समजलं पाहिजे. कुठेतरी मनात कर्माची भीती आहे म्हणूनच गंगेवर इतकी गर्दी असते. म्हणून तुमच्या मनात ही कर्माची भीती नक्कीच असायला हवी. ध्येय साध्य करणे किती कठीण असो, पण आत्मविश्वास असेल ना तर अशक्यही शक्य होतील आणि ते स्वामी अशक्यही शक्य करतात सुद्धा. म्हणून चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात आणि त्या सुटून जातात, कारण त्यांच्या डोक्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो. स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल ना तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत. म्हणून तुम्ही नक्कीच एकदा कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. स्वामी सांगतात जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेच्या आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देणार आहे आणि तुमच्या कर्माची फळं मी तुम्हाला देणार नक्कीच आहे. म्हणून अडचणीत असताना नक्की स्वामींजवळ तुम्ही जा आणि त्यांना म्हणा स्वामी आम्हाला माफ करा काही चुकी झाली असेल तर, आणि आमचे हे पूर्ण जे यश आहे ते आमच्या पदरी टाका आणि आमची ही इच्छा पूर्ण करा. मित्रांनो, स्वामी समर्थ म्हणजे काय तर 100 याग गेले म्हणजे एक इंद्र होतो आणि इंद्राच्या 5 पट ताकद ब्रह्मदेवात आणि ब्रह्मदेवाच्या 6 पट ताकद विष्णूत आणि विष्णूच्या 7 पट ताकद शंकरात आहे आणि शंकराच्या 100 पट ताकद क्षीरसागरातील महाविष्णूत आहे आणि महाविष्णूच्या 1000 पट ताकद नवनारायणात आहे आणि नवनारायणाच्या 10,000 पट ताकद विराट स्वरूपात आहे आणि विराट स्वरूपाच्या 1,00,000 पट ताकद मायेत आहे आणि माया ज्याच्यापासून निर्माण झाली त्याच्या ताकदीला अंतच नाही आणि त्याला अनंत म्हणजे स्वामी समर्थ असं म्हणतात. म्हणून तुम्ही स्वामी कसे आपल्या पाठीशी असतील आणि स्वामी आपल्याला चांगल्या गोष्टीत बघत असतील पण वाईट गोष्टीत बघत नसतील असं कधी ठरवू नका आणि असं कधी मनात आणू सुद्धा नका. तुम्हाला स्वामी चांगले करताना सुद्धा बघतात आणि वाईट करताना सुद्धा बघतात. म्हणून कर्म करताना नक्कीच तुम्ही सावध राहिले पाहिजे. भूतकाळ कसा पण असू द्या, भविष्यकाळ आपलाच आहे. लढायचं आणि घडायचं एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात. तू चांगले कर्म करत राहा, तुझे चांगले करायला आम्ही समर्थ आहोत असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता
तुमच्या पाठीशी उभा जरूर आहे. म्हणून संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात ना, तर कितीही वाईट परिस्थिती असो, मार्ग हा निघतच असतो. माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसे असतात वापरण्यासाठी. पण असं झालंय उघडं तर सगळं उलट झालंय. माणसांचा वापर केला जातो आणि पैशावर नक्कीच मात्र प्रेम केलं जात आहे. म्हणून तुम्ही पैशावर प्रेम न करता माणसांवर प्रेम करायला शिका आणि माणसं जमवायला शिका. शेवटी तेच तुमच्या कामाला नक्कीच येतील. मी निघालो सुखाच्या शोधात. वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं, मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. म्हणून दुःख हे आपल्या जीवनात असणारच आहे, फक्त सोबत घेऊन त्याला चालायचं आहे. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहेत तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत ते नक्कीच पोहोचत असतात. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे ते चांगलेच होणार आहे. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. काळजी करू नकोस, कारण ज्याने तुला या जगात पाठवलं आहे ना, त्यालाच तुझी जास्त काळजी आहे आणि तो तुझी काळजी बरोबर करत आहे. म्हणून माणसाच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि व्यवहार आणि कर्मांनीच नक्की मात्र होत असते. म्हणून दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण? म्हणून जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं. हे लक्षात घ्या आणि देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, तर देव तुम्हाला एक कधीच वाईट टाकणार नाहीत आणि कधीच तुम्हाला एकटे सोडणारही नाही. म्हणून जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात. ते आज ना उद्या नक्कीच आपल्याला भोगावे लागत असतात. जर महाराज माऊली प्रतीक्षा करायला लावत असतील ना, तर नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं सुख तुमच्या ओंजळीत टाकत असतात. आणि योग्य वेळ आली की कळते आपल्यावर फक्त त्यांच्यावरच. आपण अखंड विश्वास आपला हसायला हवा होता आणि आपण स्वामींवर विश्वास ठेवायचा सुद्धा आहे. काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्या सोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला, असं आपलं मन म्हणत असतं. आणि ते बरोबर सुद्धा आहे. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक मात्र नक्कीच असलं पाहिजे. मग आपण दुसऱ्याच्या मनात नक्कीच येत असतो. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडेल. बस त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगायला शिकायला पाहिजे. फक्त इतकंच प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी म्हणेल तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल, तेव्हा तुम्हाला आनंद नक्कीच मात्र मनाला झाला पाहिजे आणि सुख प्राप्त झालं पाहिजे. अगरबत्तीचा सुगंधही त्याच वेळी दरवळतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देत असते. म्हणून आपल्याला साथ देणारं कोणतरी पाहिजे आणि त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं. कारण मित्रांनो, तुमच्याबद्दल सुद्धा वाईट बोलले जाऊ शकते, याचा विचार तुम्ही करायला हवा. म्हणून आयुष्यात चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी सोबत असली की पडणारे पुढचे पाऊल कधीच चुकत नसते. विश्वास हा आरशासारखा असतो. एकदा का तो तुटला की त्यात तुम्हाला पुन्हा काही आधीसारखे दिसणारही नाही. तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकाही हसत स्वीकारल्या जातात, परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमचा विनोदही गांभीर्याने घेतला जातो. म्हणून वाईट गोष्टीची संगत टाळा. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करत असतो. पण मात्र हानी त्याच्यापासून आपल्याला होतच असते. म्हणून परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार मात्र नक्कीच आपले श्रीमंत असायला हवेत. लक्षात ठेवा, सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं. ते नेहमी जसं असतं तसंच ते पुढे येत जात असतं आणि अगदी उगवत्या सूर्यासारखं ते उगत असतं. म्हणून तुम्ही फक्त सत्य बोललं पाहिजे आणि सत्याच्या वाट्यावर तुम्ही राहिले पाहिजे. अत्तरासोबत असते म्हणून कुणीही सुगंधित असते, पण एकदा का कुपीतील अत्तर संपलं की तिचाही सुगंध उडून जातो. मग त्यांच्यातही आणि त्यांच्या नात्यांचंही असंच असतं. जोपर्यंत त्यात प्रेम जिव्हाळा आहे तोपर्यंत ती टवटवीत असतात, पण एकदा का त्यातील आपुलकी संपली की तेही वृक्ष होऊन जातात आणि त्यात काहीच उरत नाही. म्हणून सत्य झाकले जाईल पण कधी मावळणार नाही. म्हणून सत्याच्या मार्गाने चला. आव्हानेच जीवनाला मजेदार बनवत असतात आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे हे जीवनाचे सार्थक ठरते. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालावा. आणि विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस सापडतो.
म्हणून निस्वार्थ कर्म करत राहावं. जे होईल ते चांगलंच होईल. कदाचित थोडं उशिरा होईल, पण नक्कीच चांगलं होईल यावर विश्वास ठेवावा. मनाने मनोमन मनवलं की मनही मनाचे मानतं, हे नक्कीच लक्षात ठेवा. व्यक्तीच्या गरजा अशा कितीही असतात, वृत्तीच्या गरजा जास्त असतात. म्हणून आपल्यातील विद्यार्थी नेहमी जिवंत ठेवा. नवीन गोष्टी शिकाल व पुढे जायला वाव नक्कीच तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही जीवनामध्ये नवनवीन गोष्टी शिकणारही आहेत. म्हणून जर नशिबात असेल तर निघून गेलेलं सुद्धा मिळेल, एवढंच फक्त विश्वास ठेवा. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्यांच्या हातात असतं. म्हणून आपलं घर अगदी साधं का असेना, पण स्वच्छ नीटनेटकं असावं. आपली परिस्थिती गरीब का असेना, पण वर्तणूक चांगली असावी. आपले कपडे कमी किमतीचे का असेनात, पण स्वच्छ आणि आजूबाजूच्या राहणीमानाला साजेचे असावेत. म्हणून आपल्याकडे लोक कसे का बघेनात, पण आपण त्यांच्याकडे स्वच्छ मनानेच बघावे. आपल्याकडे सुख थोडं का असेना, पण समाधान मात्र नक्कीच मोठं असावं. म्हणून आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करायला हवा. वय वाढलंय म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही, आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणताही येत नाही. म्हणून दुःखाचा डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ बघायला मिळत नाही. जिव्हाळ्याचा स्पर्श झाला की रुटीनचं प्रोटीन नक्कीच होत असतं. म्हणून जिव्हाळ्याचा स्पर्श तुम्हाला एकदा एक दिवशी नक्कीच झालाही पाहिजे. देवाने सुद्धा हातावरील रेषांच्या पुढे बोट दिलेली आहेत, कारण त्यालाही माहित आहे नशिबाच्या अगोदर मेहनत ही करावीच लागते आणि नशीब मेहनत केल्यावरच नक्कीच चमकत असतं. आणि म्हणून तुम्हाला नशिबामुळे सर्व काही मिळणार आहे, पण तुम्ही कष्टही तसे केले पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं दोन्ही महत्वाचं असतं. तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथं नशीब सुद्धा साथ देत असतं. जगायचं तर दिव्याप्रमाणे, जो राजाच्या महालात आणि गरिबाच्या झोपडीत एक सारखा प्रकाश देत असतो. मैत्री म्हणजे जिथे फक्त प्रश्नांची नाही तर आयुष्याची पण उत्तरं आपल्याला मिळत देखील असतात. वेळ मिळाल्यावर बोलणे आणि वेळ काढून बोलणे यात खूप फरक आहे, आणि तो तुमच्या लक्षात नक्कीच आला पाहिजे. मित्रांनो, जगाचा कडवटपणा कितीही अनुभवला असला तरी स्वतःमधला गोडवा जपायला यायला हवा, आणि तो जपून आपण ठेवायला हवा. म्हणून निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं शेवटी एकटी पडत असतात. म्हणून तुम्ही कधी निष्क्रिय राहू नका आणि अहंकारी होऊ नका. माणसाने कसे समुद्रासारखं असावं, अथांग वरतीचा माज नाही आणि अहोटीची लाज नाही, असं आपण नक्कीच असलं पाहिजे. शब्दाचे घाव शिकवण्यासाठी आणि शिवण्यासाठी कुठलीही धागा अस्तित्वात नाही. म्हणून शब्द वापरताना विचार हा फार गरजेचा असतो, आणि त्या विचारावर तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. ज्या मनाला आपण हळवं समजतो ते तुफान, बलदंड आणि मस्तवाल असतं. त्याला पर्याय चालत नाही. त्याला हरवलेली वस्तूच हवी असते आणि दुरावलेली व्यक्तीच त्याला हवी असते. म्हणून वाईट परिस्थिती ही गुरुच असते. जाता जाता खूप काही ती आपल्याला शिकवून जात असते. म्हणून आपल्याकडून आपण काय चुकलो आणि काय शिकलो यावर आपण नक्कीच आयुष्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. स्वतःच्या वक्तव्यावर इतका सरळपणा व कणखरपणा ठेवा ना, की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागला पाहिजे. जे अयोग्य आहे ते कधी करू नये, आणि जे योग्य आहे ते करण्यासाठी कधी घाबरूही नाही. म्हणून आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिंमत कधी हरू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देत असते. म्हणून बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहिलेले कधी चांगले असते. मनाचे सौंदर्य पाहण्यासाठी मन असावे लागते, आणि ते मन आपल्याजवळ पाहिजे. आठवणींना स्वतःचं आयुष्य किंवा अस्तित्व नसतं. त्यांची उजळणी करून आपण त्यांचा चिरंजीव करतो आणि संजीवनी आपण देत असतो. चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात, कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ नक्कीच येऊ शकते. म्हणून स्वल्प विरामातही राम आहे आणि पूर्ण विरामातही राम आहे. कुठे विश्रांती घ्यायची आहे आणि कुठं पूर्ण थांबायचं आहे हे समजलं की आयुष्य नावाच्या ओळीला अर्थ नक्कीच येत असतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या, म्हणून आपण आयुष्य असं जगायचं आहे की आपल्याकडून कोणतरी बोध घेतला पाहिजे आणि आपल्याला कोणतरी वाईट बोललं नाही पाहिजे. म्हणून जगातील सगळ्यात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन आहे. काय चूक आणि काय बरोबर हे त्याच्या इतके कुणीच जाणू शकत नाही. आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर विरोधकांच्या उलाढालीची भीती आपल्याला नक्कीच वाटणार नाही. थोडी वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा आनंद हिरावून घेत असतो. आणि काही माणसं पुस्तकासारखी असतात,
जास्त जवळ धरली की वाचता येत नसतात. आणि मग मन मोकळेपणाने आपण ज्याच्याकडे बोलू शकतो, रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो, ती म्हणजे आपली जिवलग मैत्री असते. आणि त्या मित्रांना जपायला शिकलं पाहिजे, कारण संकट काळात आपण त्यांना नक्कीच हाक मारत असतो. आणि सर्व काही पैसा नसते, तर माणसंही काहीतरी असतात. एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश असते. म्हणून संसार सुखाचा होण्यासाठी घरात कितीही सुखसोयी उपलब्ध आहेत, यापेक्षा तो आणि ती एकमेकांना किती समजून घेतात हे जास्त महत्वाचे ठरते. म्हणून पुन्हा प्रयत्न करण्यास घाबरू नका, कारण यावेळी सुरुवात शून्यातून होणार नाही, ती अनुभवाने होणार आहे. आणि नक्कीच अनुभव तुम्हाला भरपूर वर घेऊन जाणार आहे. मित्र बनून प्रियकर बनणं सोपं असतं, प्रियकर बनून नवरा बनणं हे सुद्धा सोपं असतं. कठीण असतं नवरा बनून प्रियकर राहणं आणि बायकोला मैत्रिणीसारखं समजून घेणं. आणि हे जेव्हा आणि ज्याला जमतं ना, त्याला त्या नवऱ्याला सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीची आणि बायकोला समजून घेणाऱ्या मित्राची नक्कीच गरज भासत नसते. म्हणून आपण एकमेकात गुंगून राहायला हवं, आणि तरच आपलं जीवन सफल बनत जाईल. म्हणून जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती म्हणजे आपला आत्मविश्वास आहे. वर्तमान काळ आखीव असला की भविष्य काळ हा रेखीव बनत असतो. शब्द खूप छोटा आहे, पण याचा अर्थ फार मोठा आहे, जाणीव. कारण जाणीव ठेवणं प्रत्येकाला जमत नसतं, आणि जो ठेवतो तो नक्कीच माणुसकीला जपत असतो. आणि माणुसकी ही शेवटपर्यंत आपण जपून ठेवली पाहिजे. बाहेरच्या जगात स्वतःचं नाणे खरं करत असून नुसतं चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्याची किमया असावी लागते. त्यासाठी थोडं धाडस हवं, आणि ते आपण नक्कीच निर्माण करायला हवं. हक्क पण तिथेच दाखवायचा जिथं आपल्या शब्दांना आणि भावनांना आपली किंमत असते. म्हणून नाती इलेक्ट्रिक करंट सारखी असतात. चुकीची जुळली तर आयुष्यभर आपल्याला झटके, आणि योग्य जुळली तर तुमचं पूर्ण आयुष्य प्रकाशमय करून टाकतात. म्हणून मेंदूत अहंकार नसावा, डोळ्यात आपुलकी असावी, ओठात गोडवा असावा आणि काळजात आत्मीयता असावी. एवढ्या गोष्टी तुमच्याजवळ असल्या की मग तुम्हाला चांगली व्यक्ती होण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज भासत नाही आणि लागणार सुद्धा नाही. लक्षात ठेवा, जिथे तुमचा हेतू चांगला असतो तिथे सोबती कमी आणि विरोधक जास्त उभे असतील. म्हणून सिमेंटमधूनही शिकायला मिळते. जोडण्यासाठी नम्र असणे आवश्यक आहे, आणि नक्कीच तुम्ही नम्रही तितकेच असायला हवे. मग तुम्ही जास्त नम्र पण राहू शकत नाही, कारण लोक फायदा उचलतील. मग तुम्ही विचार करून जीवन जगायला हवं. कधी कधी आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या वागण्यावर होतो. मग मनात बरंच काही असलं तरी गप्प राहावं वाटतं, आणि कुणाशी वाद नको आणि संवादही नको असं आपल्याला वाटत असतं. कुणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा आहे. म्हणून शुभ सकाळ म्हणजे शब्दांचा खेळ, विचारांची चविष्ट ओळी भेळ, मनाचा सुगंध मेळ, आणि आपल्या जीवनात भावाच्या लोकांसाठी सकाळचा काढलेला थोडा वेळ नक्कीच आपल्या आयुष्याला रंगवून टाकत असतो, आणि भरपूर भक्तिमय आपण होत असतो. आणि त्यामध्ये ज्या कुटुंबात संस्कारांचा वास असतो त्या घरात सुख शांतीचा निवास नक्कीच असतो, आणि तो निवास असतो तरच आपलं जीवन हे सुखमय आणि समाधानकारक असतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, व्याकुळावस्थेत स्वतःची जी ओळख होते ना, ती वास्तवता आहे, हे फक्त तुम्ही पूर्ण आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जीवन जगताना शब्द हे किल्लीसारखे असतात. कधी मन मोकळं करतात, तर कधी तोंड हे बंद करत असतात. संकटांचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो. म्हणून सेवा समाधानासाठी करा, परिणामासाठी नाही, तरच त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून चांगले निर्णय कसे घ्यायचे हे अनुभवांनीच कळतं, आणि अनुभव हे तुम्ही काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय हे मिळतही नसतात. म्हणून रेषा किती विचित्र असतात. मस्तकावर ओढली तर नशीब घडतात, आणि जमिनीवर ओढली तर सीमा बनवतात. म्हणून शरीरावर ओढली तर रक्तच काढतात, आणि नात्यात ओढली तर भिंत बनवत असतात. म्हणून संकटावर पाय ठेवून उभे राहा, कारण एक दिवस संकटच तुम्हाला नवा मार्ग नक्कीच दाखवणार आहे. आणि आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकूमत गाजवून जातात. मित्रांनो, स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहराही आपोआप आवडू लागतो, आणि मग आपल्याला सर्व काही चांगलं असं वाटायला लागतं. म्हणून आपण जे बोलतो ते शब्द असतात, आणि जे बोलत नाही ते भावना असतात. आणि जे बोलायचे असते पण बोलता येत नाही ती असते मर्यादा. आणि ती मर्यादा आपण प्रत्येक नात्यामध्ये ठेवलीच पाहिजे, तरच आपल्या नात्याला भरपूर काही मान सन्मान असतो. म्हणून एकटी एकटी राहणारी सर्वच माणसं गर्विष्ठ नसतात. काही अनुभव असे मिळालेले असतात की पुन्हा ते सहन करण्याची इच्छा त्यांच्यात उरलेली नसते. पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाही.
तुटलेली लेखणी आणि इतरांशी ईर्ष्या स्वतःचं भाग्य लिहूही देत नाही. म्हणून कामाचा आळस आणि पैशांचा लोभ माणसाला मोठं होऊ देत नाही. आपणच खरे आहोत, बाकी सर्व खोटे, हा विचार माणसाला माणूस होऊच देत नाही. म्हणून बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना वेळ आल्यावर त्यांच्या कर्माचे फळ हे नक्कीच मिळेल, याच्यावर फक्त विश्वास ठेवा. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी आपल्याला जगता यायला हवं. म्हणून फुले हरण्याची भीती फुलदाणीला असते, झाडाला नसते. शंका संकटांचे डोंगर निर्माण करते आणि विश्वास डोंगरातून बाहेर पडण्याचा मार्ग हा निर्माण करत असते. म्हणून भावना त्यालाच कळतात ज्याला जाणीव असते. म्हणून त्याच लोकांना आपण सोबत ठेवलं पाहिजे आणि त्यांचीच आपण संगत ठेवली पाहिजे. मग बघा तुमचे जग कसे बदलून जाते. आणि बाळा, तू यशस्वी होणार आहे कारण तू प्रयत्न करतोयस. लोक विचारतात, काय गॅरंटी आहे की तू यशस्वी होशील? त्यांना उत्तर द्यायचं एकच, माझी गॅरंटी म्हणजे माझे प्रयत्न आहेत. मी प्रयत्न करतोय, मी लढतोय, मी जिद्दीनं उभा आहे. यापेक्षा मोठं पुरावा नसेल. यश हा एक परिणाम आहे, पण प्रयत्न ही एक कृती आहे, ती तुझ्याकडे आहे. त्यामुळे तू नक्की जिंकशील, याच्यावर फक्त विश्वास ठेव. आणि जो व्यक्ती जेवढा जास्त विश्वास ठेवतो तो तेवढा जास्त यशस्वी होतो, हे मात्र तितकंच खरं आहे. मित्रांनो, आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर, मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तसबीर, नाव आणि अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण आहे. आणि हा संदेश अशा दृश्यांच्या माध्यमातून स्वामी सतत देत असतात. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरण असले पाहिजे आणि नामस्मरण आपण केले पाहिजे. मग स्वामी आपल्याला चांगला मार्ग नक्कीच दाखवतील. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास देणार, बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची आहे. आणि 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात. आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी इथे येत असतो. बस आपण एवढंच लक्षात ठेवायचंय. मित्रांनो, तुमच्या जीवनात काही व्यक्ती हृदयापर्यंत जरी पोहोचले तरी हृदयात स्थान मिळण्यात मात्र ते अपयशी ठरत असतात. म्हणून अशा लोकांपासून तुम्ही जरूर पहिलेच दुरावा ठेवला पाहिजे आणि त्यांना लांब ठेवलं पाहिजे. चांगल्या माणसांना आपल्या जवळ नक्कीच केलं पाहिजे. मग चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळ्यांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा असते. म्हणून क्षमा करत चला आणि पुढे जीवनात चालत चला. स्वच्छ मनातील आपलेपणाची भावना माणूस आणि माणुसकीवर प्रेम करायला आपल्याला शिकवत असते. आयुष्याच्या प्रवासात आनंदासाठी कारची नव्हे तर योग्य जोडीदाराची गरज असते. मग तो पायी सुद्धा चालला ना की आनंद हा मिळतोच. प्रेम आणि आपुलकीची भावना प्रत्येक नात्याला घट्ट बनवून अवघड परिस्थितीवर मात करायला शिकवत असते. संपूर्ण आयुष्यात माणूस दुःखावर खर्च आणि सुखावर उधारी करत असतो. म्हणून पैशाने गरीब असणाऱ्या माणसांच्या तिजोऱ्या संस्कारांनी मात्र कायम भरलेल्या असतात. म्हणून निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा. कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही पसारा. म्हणून म्हणा फक्त श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माणसाच्या आनंदात खूप चेहरे सोबत असतात, परंतु तो चेहरा नेहमी आठवणीत राहतो जो अडचणीत आणि दुःखात तुमच्या सोबत असतो. म्हणून मुखवटे घालून माणसं जमवता येतात, कमवता येत नाही. म्हणून तुम्ही ती माणसे जमवलेली असतात ना, ती सुद्धा दुरावतात आणि मग तुम्हाला कोणीच राहत नाही. म्हणून कष्टातून वेचलेल्या आनंदाला दृष्ट लावण्याचं सामर्थ्य कुणाच्या नजरेत नसतं. वर्तन दर्पणा समान असते, ज्यात अहंकार आणि संस्कार या दोघांचाही चेहरा दिसत असतो. नसणं इतकं त्रासदायक नसतं, पण जितकं असून नसणं त्रासदायक असतं त्याच्या इतकं त्रासदायक काहीच नसतं. प्रेम 3 गोष्टींमुळे वाढते: आठवण, काळजी आणि विश्वास. म्हणून या 3 गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्कीच पाहाव्या लागतील. म्हणून यशाच्या प्रवासात स्वप्नांना वाट मोकळी करून दिली की इच्छा अपेक्षांची बंधने आपल्या समोर उरत नसतात. म्हणून काम केल्यानेच माणूस थकतो असे नव्हे, कधी कधी विचारांची ओझेही माणसाला थकवणारी असतात. उपस्थिती जर विनाकारण अपमान देणारी असेल तर मग अनुपस्थितीत राहणं शहाणपणाचं असतं. जी गोष्ट तुमचा आनंद तुमच्याहून हिरावून घेत असेल तिला सोयीस्करपणे सोडून देणं हेच बऱ्याच वेळेला तुमच्या हिताचं असतं. मित्रांनो,
गुरु माझ गणगोत गुरु हीच मावली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. अशी माझी गुरु मावली आणि ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. मनातले शब्द आणि शब्दातलं मौन ऐकण्याची कला साध्य केली की नात्यातला जिव्हाळा आणि जिव्हाळ्यातलं नातं दोन्ही नक्कीच तुम्हाला जपता येईल. आयुष्यात जबाबदारी आणि कर्तव्याच्या बेड्या हातात असल्या ना की माणूस थकला तरी चुकत नाही. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात ना त्या संपतातच. आणि अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे हे अस्थिर मनाचं लक्षण नक्कीच आहे. म्हणून सकारात्मक राहिल्यास आलेली संकटे, समस्या या सगळ्यांना सामना निर्भयपणे आणि निश्चितपणे तुम्हाला करता येतो. मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता असे म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंत माणूस ओळखता येत नाही. मग हीच खरी व्यथा आहे आणि ही व्यथा तुम्ही समजून माणसांना ओळखायला शिकलं पाहिजे. परिस्थितीच्या दुखण्याला जिद्द आणि कष्ट यासारखं दुसरं औषध कोणतंही असू शकत नाही. खांद्यावरच्या काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही तर अभिमान म्हणून मिरवायच्या असतात. म्हणून नाते सांभाळण्यासाठी दुसऱ्यांच्या चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असणे गरजेचे असते आणि नाते टिकवण्यासाठी नको तिथे चुका काढण्याचे आणि टाळणे हे अत्यावश्यक असते. हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. अहंकार आणि शंकेची शर्यत लागते, परंतु पराभव मात्र नात्यांचा होत असतो. म्हणून ध्यानी ध्यास म्हणे आस सदैव आणि तुझाच वास दूर असो की आसपास, चिंतनी जपतो तुझी या नामाचा प्रवास. आणि असे माझे श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांच्या चरणी मी विलीन होऊन जातो आणि सर्व काही त्यांना अर्पण करून टाकतो. स्वामी महाराज तुम्ही सर्वांना सुख आनंदात आणि मस्त मजेत ठेवा आणि सगळ्यांना निरोगी ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना. हाती घेतलेले काम जबाबदारी आहे की कर्तव्य हे सुनिश्चित केले की कामाचा त्रास होत नाही. कोणालाही न दुखवता जगणे याचे इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. जर मावळत्या आयुष्यात अंधारच असेल तर मग वंशाचे दिवे हवेतच कशाला. म्हणून जिथं मार्ग शोधायची वेळ असते तिथं लोक कारण शोधत बसतात आणि हळूहळू मिळवलेल्या यशामुळे चांगले व्यक्तिमत्व घडत असते, तर पटकन मिळालेल्या यशामुळे आपला अहंकार नक्कीच वाढत असतो. विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत आणि अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे आणि इमानदारीने आपण जगात जगलो पाहिजे, तर आपलं सर्व काही व्यक्ती जाणून घेतात आणि ऐकून सुद्धा घेत असतात. एवढं आपण फक्त समजून घेतलं पाहिजे. एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव होत नाही. म्हणून आयुष्यात निरीक्षण करणारं कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप होत असतं. खूप कमी लोकांकडे मोजक्या शब्दात जीवनातील खूप मोठं तत्वज्ञान व्यक्त करण्याची कला मात्र असते. म्हणून काय करावं हे कळेनासं झालं की नेहमी खरंच आपण बोललं पाहिजे. जीभ ओव्हरटाईम करत असेल तर मेंदू संपावर गेला हे नक्की असतं. म्हणून आपण एकटे पडलो याची जाणीव होण्या इतकी वेदनादायी गोष्ट कुठलीच नाही आणि या जगात तशी वेदना कोणाला होऊही नये. म्हणून आपलं आयुष्य जर फाटकं असेल तर दुसऱ्याच्या आयुष्याला ठिळं लावून कधी चालत नसतं. म्हणून पहिले आपण आपलं आयुष्य सुधारायला हवं. म्हणून जास्त प्रामाणिक वागून काही नाही मिळत. या जगात लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात, पण शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो. म्हणून आपण नेहमी सत्याच्या मार्गाने चालावं. केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून मन हे नाजूकच असतं. आयुष्यात आलेली माणसे त्याला कठोर बनवत असतात. म्हणून संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण विश्वास असला की त्या डोंगरातून पण एक रस्ता निघतो आणि आपण पुढे चालत जात असतो. म्हणून आयुष्यात गर्व करू नका, कारण नशीब बदलत राहते, आरसा तोच राहतो. फक्त चित्र बदलत असतं एवढं मात्र असतं. म्हणून घरासाठी घर सोडणाऱ्या माणसाला जबाबदारीचे धडे देऊ नये, कारण त्याला जबाबदारी ही चांगल्या पद्धतीने माहिती असते आणि तो जबाबदारीमुळेच घर सोडून गेलेला असतो. मित्रांनो, मूर्ख असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी प्रत्येकालाच मिळते. काही जण त्यातही घाई करतात. म्हणून गर्दीत हरवलेली चप्पल आणि दुनियादारीत हरवलेली माणसं पुन्हा कधीच आपल्याला सापडत नसतात. म्हणून या रस्त्यावर फक्त तुम्ही माणसं एकदम जपत चला आणि चांगल्या प्रकारे त्या माणसांना तुम्ही जपायला शिका. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नसतात. स्वामी म्हणतात, असेल नसेल कुणी तुझं, तू पंखात बाळा कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा,
पण तू स्वतःवर फक्त बाळा विश्वास ठेव. मी तुझ्या पाठीशी कायम राहील आणि आहे हे फक्त तू लक्षात ठेव. म्हणून स्वामींच्यावर विश्वास ठेवून जीवनाचा प्रवास चालू ठेवावा आणि जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी आपण मिळवू अशा आशेवर राहावे. नक्कीच तुमच्या सर्व आशा आकांक्षा आणि इच्छा स्वामी मनापासून पूर्ण करतील. नातं ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. गरजेपासूनचं नातं हे लांबपर्यंत टिकत नाही, पण मनापासूनचं नातं हे लांबपर्यंत मात्र टिकत असतं. म्हणून कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा आहे. आणि तो प्रामाणिकपणा एकदा तुमच्या अंगात आला की भरपूर काही तुम्ही जीवनामध्ये मिळवून घेतलं असं तुम्ही समजू लागाल. म्हणून अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण आहोत. म्हणून आपण पहिले स्वतःला समजून घेतलं पाहिजे आणि सर्व काही मग दुनियाचा भाग आपण वेगळा ठेवला पाहिजे, तरच आपण पुढे आयुष्यामध्ये जाऊ शकू. म्हणून समज कमी असेल ना तर गैरसमज व्हायला नक्कीच वेळ लागत नाही. ज्ञानाने शब्द समजतात आणि अनुभवाने आपल्याला अर्थ समजत असतात. बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान मात्र होता येत नाही. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ माणसाला जगायला शिकवत असतो आणि स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पावले योग्य दिशेने पडतात. म्हणून मनाची सुंदरता असली की कुठल्याही अहंकाराची आणि अलंकाराची गरज आपल्याला भासणार नाही. 100 मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधी 100 पट चांगलं असतं. कारण एकटं असलं की आपण स्वतःला जाणतो आणि स्वतःला मानतो आणि त्यानुसार आयुष्यात आपण जगत असतो. म्हणून मित्रांनो, स्वतःमध्ये विलीन होऊन जा आणि तुम्हाला काय वाटतं ते करा. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. आपलं मनासारखं न वागणाऱ्या माणसांना चुकीचं समजणं हे सुद्धा आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे असं आपण समजू शकतो. म्हणून निष्ठुर माणसांच्या सहवासात असलेल्या संवेदनशील माणसाला मनस्तापाचं ओझं आयुष्यभर खांद्यावर व्हावं लागतं. मग जग जर स्वप्नांच्या पलीकडे पाहायचं असेल ना तर मग स्वप्न देखील जगाच्या पलीकडेच तुम्हाला पाहावे लागतील आणि तसे स्वप्न तुम्हाला बघावे लागतील. म्हणून सुख आपण किती नावलौकिक मिळालं यात नसून आपण किती समाधानी आयुष्य जगलो यात आहे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून दुसऱ्याला दाखवण्यासाठी कधीच जीवन जगू नका. तुमच्या स्वतःच्या सुखात तुम्ही जीवन जगा आणि स्वतःच्या सुखात तुम्ही राहा. नक्कीच तुम्हाला समाधान आणि तेवढा आनंद प्राप्त होईल. म्हणून स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्यांची गैरसोय करणं म्हणजे स्वार्थ आहे, एवढं फक्त तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून करून पाहावी प्रार्थना कधीतरी. कोणताच मार्ग नसताना चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देईल, काहीच शिल्लक नसताना. असे आहेत आमचे स्वामी महाराज. नक्कीच तुम्ही यांना प्रार्थना करा आणि बघा तुम्हाला केवढं देतात हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही. आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त ओळखणारी जमात म्हणजे नातेवाईक आहेत आणि ते आपल्याला ओळखत नसतानाही फक्त आपल्याला जज करत असतात. म्हणून कोणाचे चांगले तर कोणाचे वाईट असतात नातेवाईक. म्हणून तुम्ही त्याकडे लक्ष न देता आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण समाधानाने जीवन मात्र नक्कीच जगले पाहिजे. म्हणून नकार देणं ही एक कला आहे, पण होकार देऊन काम न करणे ही खरी कला आहे आणि ही कला भरपूर लोकांकडे आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून आयुष्यात कितीही चांगले वागा, पण कौतुक स्मशानातच होतं आणि शेवटीच आपलं गेल्यावरच माणसं कौतुक करत असतात. पण आपण असल्यावर कोणी आपल्याला मदतीला सुद्धा येणार नाही आणि एक वेळ आपल्याला फोन करून सुद्धा कोणी विचारणार नाही. म्हणून पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवले पावसाळे अधिक महत्वाचे असतात. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंद राहिलेलं कधीही चांगलं असतं. म्हणून चांगल्यांनी चांगलं पाहिलं, वाईटांनी वाईट पाहिलं. ज्याचे जसे विचार त्यांनी मला तसं पाहिलं. पण मी माझ्या मनामध्ये खूप चांगलं आहे आणि मी चांगले कामं करत आहे, यातच माझं सगळं समाधान आहे. आणि असंच तुमचं समाधान सुद्धा असलं पाहिजे. म्हणून दुसऱ्यांची धुणी दूध बसणारे लोक स्वतःचं ध्येय कधीच प्राप्त करू शकत नाही. आपलं काही केव्हाही कुणा वाचूनही न अडणं याचंच नाव सुख आहे आणि तेच आणि त्यातच समाधान आहे, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्ही माझी कामापुरती आठवण काढा, मी तुम्हाला नावापुरता लक्षात ठेवील. असे काही लोक आपल्या जीवनामध्ये येतात, मग त्यांना पण तेवढ्याच कामापुरता आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यशामागचे कष्ट हे फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीलाच माहिती असतात आणि तो कोणाला सांगूही शकत नाही आणि कोणी ते कष्ट त्याचे समजूही शकत नाही. म्हणून जबाबदारी नावाचा विषय कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही. एकदा का जबाबदारी आली की आपल्याला सगळे कळत असते आणि सगळे रस्ते आपल्याला दिसत असतात. म्हणून रस्ता असो किंवा आयुष्य, लोक फक्त एकमेकांना ओव्हरटेक करण्यात प्रयत्न करत असतात. म्हणून एक लक्षात ठेवा, कल्पनेच्या जगात सत्याची ठेस लागली की माणूस वास्तवतेच्या जगात येऊन पडत असतो.
म्हणून अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यावर स्वाभिमान जागा होत नाही आणि कधी कधी असं वाटतं कशाला आलं शहाणपण, त्यापेक्षा खूप छान होतं आपलं ते बालपण आणि त्यात आपण निस्वार्थपणे सगळी कामं करत होतो आणि निस्वार्थपणे आपण जीवन मात्र जगत होतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, संस्काराची शिदोरी सोबत असली की विचारांची ज्योत चमकत राहते. म्हणून हृदयात मंदिरात अंधार असेल ना तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून कधीच आपला फायदा नसतो. म्हणून आयुष्याच्या तराजूत अनुभवाचं वजन नेहमीच जास्तच असतं आणि आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्या ही आपोआप आपल्याला समजत असते. म्हणून विचारांची उंची वाढवायची असेल तर पुस्तकांची भिंत मोठी असावी लागते, जे आजकाल उभारणे बंदच झाले आहे. म्हणून तुम्ही पुस्तकं वाचायला शिका, भरपूर ज्ञान तुम्हाला त्यातून मिळेल. म्हणून पुस्तकं जर नसताल वाचत तर एखादा हुशार व्यक्ती तुमच्या जवळ ठेवा आणि त्याला सर्व नॉलेज असेल, तो व्यक्ती तुम्हाला सर्व काही सांगून जाईल. म्हणून आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीबरोबर मैत्री करा. अनुभव न घेता की आयुष्यात खूप काही तुम्हाला शिकायला मिळेल ही गोष्ट मात्र नक्कीच खरी आहे. म्हणून योग्य वेळी न मिळणाऱ्या आवडत्या गोष्टी कालांतराने न पटणाऱ्या गोष्टीत यादीत सापडत असतात. म्हणून खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदी जवळ आलो आहोत आणि यश आपल्याला लवकरच मिळणार आहे. म्हणून आयुष्यात जर खुश राहायचं असेल ना तर हसण्याचं कारण तुम्ही शोधत राहिलं पाहिजे. कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही, तर तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब आहे. म्हणून शांत मुलं नेहमी आतून तुटलेली असतात आणि काही प्रेमामुळे तर काही जबाबदाऱ्यामुळे तुटलेली असतात. म्हणून त्यांना आपण समजून घेतले पाहिजे. काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात, कितीही जपा काही कधीच होत नाही आणि काहीच त्यात घडत सुद्धा नाही. म्हणून मी पण वेगळा वेळेसारखाच आहे, कदर नाही करणाऱ्यांना पण भेटत नाही आणि म्हणून जो वेळेची कदर करत नाही त्यालाही वेळ परत भेटतही नाही. एवढं फक्त आपण लक्षात ठेवावं आणि वेळेला महत्त्व मात्र नक्कीच द्यावं. म्हणून आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हारू शकत नाही. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर आपल्याला मिळवता येत असतो. म्हणून तुम्ही शेवटपर्यंत प्रामाणिक राहा आणि चांगल्या मनाने तुम्ही जीवन जगत असा. शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी तो घोळक्यात असतो आणि हे आपण समजून घेतले पाहिजे. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा किती आहे आणि पगाराचा आकडा किती आहे. म्हणून पैसाही तुम्हाला तेवढाच कमवावा लागेल आणि पैशाच्या मागे धावत सुद्धा लागेल. कारण पैसा आहे तर सर्व काय आहे हे आपण समजतो. मग तसंच आहे. म्हणून लोक आपल्याला भाव देत नाही तर पैसा हा मित्रा कमवावाच लागेल. म्हणून दुसऱ्याच्या अडचणीत धावणारा स्वतःच्या अडचणीत मात्र एकटाच पळत असतो. आणि म्हणून कोणती लोक आपल्याला मदत करतील आणि कोणती नाही ते ओळखायला आपण शिकले पाहिजे. कर्म चांगली असली की पत्रिकेतला मंगळ देखील माणसाचा मंगलच करत असतो आणि हे तुम्ही निश्चित समजून घेतलं पाहिजे. आयुष्यात जे घडलंय ना आणि जे घडणार ते चांगल्यासाठीच. म्हणून फक्त विश्वास श्री स्वामी समर्थांवर असावा, बाकी तुम्ही स्वामींवर सोडून द्या, ते सर्व काही चांगलंच करतील. म्हणून वागण्यात खोटेपणा नको आणि फक्त चांगलेपणा असावा, प्रामाणिकपणा असावा आणि चांगले तुमचे मोठे ध्येय असावे. भागीदारी करायची असेल ना तर दुःखातच करा. सुखाचे दावेदार भरपूर असतात आणि भरपूर लोक आपल्यावर तेव्हा येत असतात आणि आपल्याला विचारत असतात आणि येऊन आपल्याला चांगल्या शुभेच्छाही देत असतात. म्हणून सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान आपल्याला असायला हवा. जगण्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्या आयुष्याविषयी कसल्याही तक्रारी आपल्या नसतात. म्हणून रंग पाहून माणसाचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधारण असतात आणि ती एकदम सिंपल असतात. म्हणून त्या लोकांच्या सेवेत तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे. खुलेपणाने जगणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीतून केलेला प्रवास आणि पाहिलेलं जग हे जीव लावणारं असतं. म्हणून घराला आणि मनाला खिडकीशिवाय अर्थ नाही. म्हणून खिडकी त्याला नक्कीच पाहिजे. म्हणून व्यक्तीपेक्षा चुकीला जास्त महत्त्व दिलं ना तर महत्त्व असणारी व्यक्ती हे गमावण्याची तयारी आपल्याला ठेवावीच लागते. आणि वेळेमुळे वाईट झालो, नाहीतर मी पण एक वेळ सगळ्यांसाठी खास होतो. म्हणून काही लोक आपल्या आयुष्यात असे असतात जे आपल्यासाठी खास नसतात. मग आपणही त्यांच्यासाठी खास नसतो, पण आपल्याला वाटत असतात की आपण त्यांच्यासाठी खास आहोत. तसं काहीही नसतं. म्हणून सगळे म्हणतात आयुष्यभर कोणी काही साथ देत नाही, पण माझ्या तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हीच आमचे कारणहार आहात, असे आपण स्वामींना म्हटले पाहिजे. म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तोच पाहू शकतो जो त्याचे निर्धार ठाम असतात आणि त्याला भरोसा असतो की मी पुढेच जात राहील आणि सर्व काही चांगलंच होणार आहे आणि एक दिवशी सर्व काही मी मिळवणार आहे. आणि तोच व्यक्ती खरंच पुढेही जात असतो. म्हणून तुमच्यात आणि माझ्यात फरक काय आहे माहितीये का?
तुम्हाला सिद्ध करायचं आहे आणि मला फक्त समजून सांगायचं आहे बस. आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी करायच्या सुद्धा आहेत आणि आयुष्यात मग तुम्हाला भरपूर मोठ्या यशाच्या शिखरावर सुद्धा जायचं आहे. थकायचं नसतं, लढायचं असतं, पडायचं नसतं, जिद्दीने उभं राहायचं असतं. आणि हे आयुष्य आहे, इथे मरायचं नसतं, फक्त जगायचं असतं आणि जगत राहायचं असतं. अंतचा पण अंत होत असतो, सर्वच कुठं अनंत असतो. श्रावण सुद्धा एकदा येतो, 12 महिने थोडी वसंत असतो. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या समस्येला तोंड देत चला आणि संयम ठेवा, कारण एक दिवस त्याचा सुद्धा अंत हा होणारच आहे. म्हणून प्रत्येक विचारांना 2 बाजू असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. आता तुम्ही कोणती घेता त्यावरून तुमचा शहाणपणा सिद्ध होत असतो. म्हणून काही मिळाल्यावर अहंकार बाळगू नका, कारण देणारा आणि घेणारा एकच आहे, तो देव. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. ज्या दिवशी तुला वडिलांचा त्याग आणि संघर्ष कळेल त्या दिवशी समजेलच काय योग्य आणि काय अयोग्य. म्हणून मी प्रत्येक नातं प्रामाणिकपणे जपलं, पण खरं सांगतो काहीच मिळत नाही वफादारी करून. आणि उत्तम पासून सर्वोत्तम तोच झालाय ज्यांनी संयम राखून खूप काही ऐकलंय आणि खूप काही सहन केलंय. म्हणून पात्रता कर्माने जन्माला येतो आणि प्रत्येक माणूस जन्माने शून्यच असतो, हेही तितकंच खरं आहे. म्हणून ओवता आलं पाहिजे, विणता आपोआप येतं. मग तो धागा असो किंवा नातं असो, सर्व काही नक्कीच आपण विणू शकतो. म्हणून मनाला मनाने मनोमन म्हणलं ना, की मन हे मनाचे मानत असतं. म्हणून तुम्ही मनाला मानवायला शिका. आणि जीवन म्हणजे आपल्या भावना आहेत आणि वास्तव्यातील तडजोड आहे. म्हणून कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीची जोड मात्र निश्चित असावी लागते. आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हींचा त्याग आपण नक्कीच केला पाहिजे. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा होत असतो. म्हणून असं म्हणतात, नात्याला वचन आणि शर्यतीची गरज नसते, त्यासाठी 2 सुंदर विचारांवालेच पुरेसे असतात. म्हणून एक जो तुला समजून घेईल आणि एक जो त्याला समजून घेईल. मग आपल्याला समजून घेणारे फक्त स्वामी आहेत आणि त्यांच्यावर विश्वास आपला ठाम असायला हवा. बाहेरून शांत दिसण्यासाठी आतून खूप मोठं युद्ध आपल्याला लढावं लागत असतं. म्हणून स्वतःला तुझ्या प्रती समर्पित करणे हा माझा निस्वार्थ नक्कीच प्रेमाचा पुरवठा आहे. आणि तो पुरवठा आहे म्हणजे आपण फक्त स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित होऊन जा आणि स्वामींवर सर्व काही सोपून टाका. बघा, तुम्हाला ते सर्व काही देतील आणि तुमच्या मनासारखं सुद्धा होईल. म्हणून प्रत्येक जण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जीवनात आपण लढत असतो आणि कष्ट करत असतो, पण तेव्हा आपल्या सोबतीला कोणी नसते. पण आपण विजयी झाल्यावर भरपूर माणसं आपल्या जवळ येतात. म्हणून तेव्हा आपण फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचे. जेव्हा आपल्या जवळ कुणी नसतं तेव्हा आपल्याला काहीच समजत नाही, फक्त प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करायचा, मग यश आपल्याला नक्कीच हमखास मिळेल. म्हणून ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान विष आहे, परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान ही अमृत आहे असं आपण समजू शकतो. म्हणून वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. आणि सुख आपल्या हातात नाही, परंतु सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे, एवढे आपण समजून घेतले पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक नात्याचं स्ट्रगल वेगळं असतं आणि मग ते नातं तुम्ही पुढपर्यंत टिकून ठेवलं तर मग ते टिकत नक्कीच असतं. फक्त आपण नातं स्वामींशी चांगलं टिकून ठेवायला पाहिजे, त्यात तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही. विनाकारण आनंदी राहा, कारण खूप महाग असतात. म्हणून आनंदी राहिलेला व्यक्ती आयुष्य भरपूर जगत असतो आणि चांगल्या पद्धतीने यशही मिळवत असतो. मग ज्यावर आपला अधिकारच नाही तेच मिळवायचं म्हटल्यावर महाभारत तर होणारच आहे. आणि त्या महाभारत लढण्यासाठी तुम्ही फक्त तयार राहिले पाहिजे. कृष्ण तुम्हाला समजवण्यासाठी नक्कीच तुमच्या जीवनात येईल आणि देव तुम्हाला अनुभव देऊन जाईल. म्हणून नियत आणि विचार चांगले ठेवा. आणि मित्रा, चांगलं तर सगळेच बोलतात, पण तुम्ही प्रामाणिकपणे बोला आणि चांगल्या सत्याच्या मार्गाने चला. तुम्हाला सर्व काही लोक चांगले म्हणतील आणि चांगले ओळखतीलही. म्हणून कुठे मिळतात समजून घेणारे, जो कोणी येतो तो सर्व काही समजून जातो. म्हणून समजून घेणारे व्यक्ती आपण आयुष्यात जमवले नक्कीच पाहिजे. स्वामी भक्तांनो, गळ्यात कितीही सोनं घाला, ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, सारं जग रामकृष्ण हरी माऊली म्हणून वाकल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. म्हणून देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागताना यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागता यावर खूप काही गोष्टी अवलंबून असतात. म्हणून आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा पण तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर थोडा वेळ थांबून, हे भगवंता तुम्ही माझ्यासोबत चला असे म्हणा. कारण जरी तुमच्या हातामध्ये लाखाचे घड्याळ असेल ना,
पण त्यावर दाखवणारी वेळ फक्त त्या परमेश्वराच्या हातात असते आणि तो परमेश्वर आपलं सर्व काही चांगलंच बघत असतो. म्हणून माऊलींच्या मंदिरातून आजपर्यंत कुणीही रिकाम्या हाती गेला नाही आणि जाणारही नाही. फक्त तुम्ही माऊलींनी आपल्या झोळीत काय टाकले हे समजण्याची कुवत तुमच्याजवळ मात्र नक्कीच असली पाहिजे. म्हणून माऊली सांगतात, कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे कर्म करण्याची गरज ही मात्र भागत नसते. म्हणून माऊली सांगतात, कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फक्त मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील. म्हणून आपण ते समजून घेतले पाहिजे. नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला स्वतःसाठी कधीच मागायची गरज पडणार नाही, कारण ती आई आपल्यासाठी भरपूर काही मागत असते. आणि जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही ना, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला हे सुरुवात करत असतात आणि ते वाईट बोलत असतात. म्हणून माणसाची बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोन बोलायला धन द्यावे लागते, तर देवाशी बोलायला मन हे द्यावे लागते. आणि पैशाला महत्व देणारा भडकटतो, तर देवाला प्राधान्य देणारा हा जीवनामध्ये भरपूर काही सावरत असतो. म्हणून तो सर्व पाहत असतो. तुमची प्रार्थना, तुमची धडपड आणि तुमचा त्रास, तुमचा संयम आणि तुमचे कर्म, त्यानुसार देव नक्कीच तुम्हाला भरपूर काही देणार आहे. यावर विश्वास ठेवून फक्त चलत चला आणि पुढे तुम्ही चालत चला. बस तुम्हाला सर्व काही मिळेल आणि सर्व काही सिद्ध होऊन जाईल. म्हणून हेही दिवस सरतील. विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामी आपल्याला समजवत आहेत आणि स्वामी आपल्याला बोध नक्कीच देत आहेत. म्हणून क्षणाभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नका. माणूस म्हणून जन्मास आलात, लाख मोलाची माणुसकी तुम्ही कधी विसरू नका. एवढं फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी भरपूर येत असतात, परंतु त्या सुटून जातात आणि देव त्यासाठी मदत करायला त्या व्यक्तीला येत असतो आणि भरपूर काही त्या व्यक्तीला सांगून जात असतो आणि त्याच्या अडचणींमध्ये भरपूर काही मदत देव आपल्याला करत असतो. म्हणून नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमवले काय जमवले कधीतरी माती मोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घे रे तू सदामुखी, प्रेमानेच जग तू जिंक, मग होतील सर्व सुखी आणि समाधानी. म्हणून आपण प्रेमाने बोलायला शिका आणि प्रेमाने वागायला सुद्धा शिका. म्हणून माणसाने कितीही डोळे झाकले तरी देवाचे डोळे मात्र उघडेच असतात. म्हणून समजू नका की आपल्याला कोणी पाहणार नाही. तुम्ही माणसाच्या डोळ्यात धूळ फेकू शकता, पण देवाच्या कधीच नाही. म्हणून कर्माचा हिशोब झाल्यावर राहत नाही, तो झाल्याशिवाय राहत नाही आणि तो होतोच. आणि एक दिवशी कर्माचे फळं ही प्रत्येकालाच मिळत असतात, मग ती चांगली असो किंवा वाईट असो. कुणाच्या चुका जगासमोर आणत बसू नका. तो आहे विटेवर हिशोब करायला आणि तो सर्व काही बघून घेईल. यावर फक्त विश्वास ठेवा. नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा. काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा. नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं, पण नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव नक्कीच करून देत असतं आणि ते भरपूर काही गोष्टी आपल्याला समजून जात असतं. म्हणून कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास आयुष्य कपाळावर हात टेकण्याची वेळ आपल्यावर कधी येणारच नाही आणि कधी येऊ शकतही नाही. म्हणून माऊली सांगतात, वाटा सापडत जातील तुम्ही शोधत जा, माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा, परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा, येणारे दिवस निघून जातील तो क्षण जपत जा, आणि विश्वास तोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा, प्रसंग परीक्षा घेत जाईल तुम्ही क्षमता फक्त दाखवत जा. मग तुम्हाला सर्व काही कळेल आणि जीवनाबद्दल तुम्हाला भरपूर काही अनुभव सुद्धा येतील. म्हणून श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील, पण तुमच्या पण गरिबीच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमचे सोबती असतात तेच तुमचे खरे असतात आणि ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत टिकत असतात. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो आणि भरपूर काही गोष्टी त्याला मिळत असतात आणि यश देव त्याला स्वतः आणून देत असतो. म्हणून सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे. आणि हे मनात ठेवून तुम्ही दिवसाची सुरुवात नक्कीच केली पाहिजे आणि त्याप्रमाणे तुमचा दिवसही चांगलाच जाईल. म्हणून आयुष्यात खूप चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला. आणि चांगले कर्म असेल तर फळ देखील चांगलेच मिळणार, यावर फक्त आपला विश्वास आहे आणि तो विश्वास शेवटपर्यंत टिकून ठेवावा लागतो. आणि मग मनात फक्त धरून चालायचं आहे की आपलं चांगलंच होणार आहे आणि परमेश्वर आपल्याला चांगलंच देणार आहे. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके मग्न असतो ना, की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो.
म्हणून तो वेळ काढा आणि आपल्याकडे काय आहे ते नक्कीच तुम्ही बघा. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण मात्र नक्कीच असतं. म्हणून लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला आपल्या जीवनात येत असतात. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे, जो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. आणि त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार आहेत, यावर फक्त विश्वास ठेवायला शिका. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात ही गोष्ट फक्त एका व्यक्तीला व ठामपणे माहिती असते. आणि त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा तुम्ही दाखवू शकत नाही आणि दाखवूही नका. म्हणून मनासारखे दिवस येण्यासाठी काही मनाविरुद्ध दिवस तुम्हाला नक्कीच जगावे लागतील. आणि ते दिवस जगले की तुम्हाला सर्व काही प्राप्त होऊन जाईल. म्हणून विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, पण कारला कडू आणि गोड गुस असतो, आणि मग चिंच ही आंबट असते. म्हणून त्यात पाण्याचा दोष काहीच नसतो, तो बीजाचा असतो. मग तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे ना. मग दोष कर्माचा असतो. मग तुम्ही कर्म चांगली करा, तुमच्यासोबत चांगलंच होणार आहे. आणि देव सर्व काही बघत आहे, याच्यावर फक्त विश्वास ठेवा. नक्कीच तुम्ही देवाला घाबरून राहाल. आणि देवाला तुम्ही घाबरून राहिले तर आयुष्यामध्ये तुम्ही भरपूर काही चांगल्या मार्गाने चालत जाल आणि तुम्हालाही चांगले मार्ग भेटतही जातील. आणि या स्वामींचा दिव्य संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि दिव्य संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.